श्रीराम समर्थ श्रीराम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अहंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम परमपूज्य सद्गुरू श्री डॉक्टर काकांना नमन करते. गुरु माऊली परमपूज्य सविताताईंना पण नमन करते. परमपूज्य दादाजी महाराजांना नमन करते. तसेच श्री गजानन महाराज यांनाही नमन करते आणि आपल्या हृदयस्थ भगवंताला नमन करते व सर्व श्रोतागणांना पण नमस्कार करून आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करते. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी अंतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमात मला श्रीमद दासबोधातील दशक 18 बहुजिनसीतील समास दुसरा सर्वज्ञ संघ निरूपण असा हा चिंतनाकरिता मिळाला आहे. ओवी. जाणतेपणे झाले ते झाले जाणते ते होऊन गेले जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. सर्वज्ञ संघ निरूपण या समासात समर्थांनी सर्वज्ञाची कास धरावी असे आग्रहाने सांगितले आहे. ज्याला कळले त्याच्याकडे जाऊन शिका, ज्याला वळले त्याचे पाय धरून त्याच्याकडे शिका आणि म्हणून याकरता सर्वज्ञाची किंवा जाणत्याची संगत धरावी असं विशेष करून या समासात सांगितले आहे. समर्थ म्हणतात, आजपर्यंत अज्ञानामुळे जे झाले ते आता होऊन गेले, पण आता तरी शहाणपणाने निमित्त वागले पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की मी आजपर्यंत काही केलं नाही, एवढं आयुष्य माझं निघून गेलं पण माझ्याकडून काहीच घडलं नाही, म्हणून ते लोक निराश होतात. पण समर्थ म्हणतात, जे होऊन गेलं त्याची काय चिंता करता. आता जे पुढे उरलेलं आयुष्य आहे त्याचा उपयोग आपल्या उद्धारासाठी करावा. माणसाला उद्धारासाठी खूप वेळ लागतो असे म्हणतात, पण हे जरुरी नाही आहे, कारण व्यक्ती एका क्षणातही आपला उद्धार करू शकतो. ज्याप्रमाणे गंगाला सागराशी मिळायला किती वेळ लागतो, एक क्षणच लागतो, पण ज्या क्षणी ती सागराशी मिळते ती सागराशी एकरूप होऊन जाते. तसेच माणसाचंही आहे. ज्या क्षणी जीव परमात्म्यात विलीन होतो त्या क्षणी तो परमात्म स्वरूप होऊन जातो. आपलं स्वरूप परमात्म स्वरूप आहे ते जाणण्यासाठी फार काळ लागणार आहे असं ज्याला वाटतं त्यांनी आपला जो वेळ त्यांच्या हातात आहे त्याचा सदुपयोग करावा. काही लोक असाही विचार करतात की आता आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पायाने चालता येत नाही, कानाने ऐकू येत नाही, किंवा आम्ही तीर्थयात्रा करू शकत नाही, भजन कीर्तन करू शकत नाही. पण समर्थ इथे सांगतात की आता तुम्हाला जाग आली आहे ना, तर आता जाग आल्यावर त्या क्षणापासून तुम्ही जागे व्हा आणि जाणतेपणाने आपलं कार्य सुरू करा. याकरता एक कथा इथे सांगितली आहे की 3 मित्र असतात आणि ते सोबतच अमेरिकेला जातात. अमेरिकेला सोबत जातात तर एक जो पहिला मित्र असतो तो 2 वर्षाकरता जातो, दुसरा मित्र आहे तो 6 महिन्याकरता जातो आणि तिसरा जो मित्र असतो त्याला केवळ 15 दिवस मिळतात तिथे थांबायला. तर पहिला मित्र विचार करतो की माझ्याकडे तो 2 वर्षाचा वेळ, मी आरामात फिरेल, आरामात अमेरिका पाहिजे. दुसरा मित्र म्हणतो की माझ्याकडे 6 महिने वेळ आहे, मी हळूहळू थोडं थोडं पाहत जाईन. पण जो तिसरा मित्र असतो ज्याच्याकडे केवळ 15 दिवस असतात तो म्हणतो की बा माझ्याकडे तर खूप कमी वेळ आहे, तो मला इतक्या कमी वेळात 15 दिवसात जितकं जाता येईल, जितकं फिरता येईल अमेरिका एवढं मी फिरून घेतो आणि जास्तीत जास्त फिरण्याचा तो प्रयत्न करतो आणि 15 दिवसात त्याचा पूर्ण अमेरिका फिरूनही होऊन जातं. पण जेव्हा 2 वर्ष होतात आणि ते सगळे तिघी मित्र भेटतात, मग त्यांना विचारलं जातं की तू काय पाहिलं, काय काय बघितलं अमेरिकेत.
पहिला मित्र सांगतो की मी तर 10%च फिरलो म्हणे, मी 2 वर्ष राहिलो, पण माझा वेळ कसा गेला मला माहीत नाही. 2 वर्षात मी फक्त 10% अमेरिका फिरलो. दुसरा मित्र जो 6 महिने राहतो तो म्हणतो की मी पण जास्त काही फिरू शकलो नाही, मी 25% अमेरिका पाहिलं. पण जो तिसरा मित्र असतो तो म्हणतो मी तर पूर्ण अमेरिका, जवळपास पूर्ण अमेरिकाच बघितला आहे, आता दुसऱ्यांदा मी नाही गेलो तरी चालेल. तर इथे सांगण्याचा हेतू असा आहे की जेवढा वेळ आपल्याला मिळाला आहे परमार्थाकरता त्याचा आपल्याला काय करायचा आहे, सदुपयोग करायचा आहे. याची देही याची डोळा मला पाहायचं आहे, म्हणून कमी वेळात जास्तीत जास्त परमार्थ आम्हाला गाठायचा आहे. याकरिता जाणत्याची संगत करणे आवश्यक आहे. जाणत्याची संगत धरून त्याची मनोभावे सेवा करून त्याचे ज्ञान हळूहळू प्राप्त करावे. त्याच्याशी लिहिणे वाचणे शिकावे. जाणत्याला सर्व प्रकारे मदत करावी. त्यासाठी देह कष्ट सोसावे व त्याचे विचार समजून घ्यावेत. त्याचा संगतीत उपासना करावी, तप करावे व सूक्ष्म शास्त्र विचार करून संतुष्ट व्हावे. संगीतातील जाणकारापुढे गाणे म्हणावे, वाद्ये वाजवण्यास शिकावे व रागदारीचा अभ्यास करावा. जाणत्याचा आधार घ्यावा. तज्ज्ञ वैद्याचे औषध घ्यावे व तो सांगेल ते पथ्य करावे. अनेक पदार्थांची किंवा गोष्टींची पारख कशी करावी ते शिकणे म्हणजे जाणत्याशी. उत्तम कुस्तीगीराबरोबर तालीम करावी व पोहणाऱ्याकडून पोहणे शिकावे. ज्ञानी वक्ता जसे बोलतो तसे बोलावे, जसे सांगेल तसे वागावे व त्याचे सर्व प्रकारे निरीक्षण करावे. जाणता सांगतो त्या कथा शिकाव्या, त्याच्या युक्त्या समजून घ्याव्या, त्याची सर्व गोष्टींचे विवरण करावे. त्याच्या कथा गोष्टी युक्ती बोलणे चालणे सर्व शिकावे. त्याच्याकडून डावपेच शिकावेत. त्याने मनात जे दडवले आहे ते समजण्याचा प्रयत्न करावा व तो ज्या पद्धतीने लोकांना प्रसन्न ठेवतो तसे आपणही लोकांना प्रसन्न ठेवावे. जाणत्याने कोणत्या प्रसंगाला कसे तोंड दिले ते पाहावे. त्यांची चांगले स्वभाव विशेष आत्मसात करावे व त्यांचे प्रतिभेचे अभ्यास करावा. जाणत्याचा उद्योगीपणा शिकावा. धूर्तपण राजकारण शिकावे. निरूपण ऐकणे हे जाणत्याकडूनच ऐकावे. त्याची मधुर भाषणे समजून घ्यावी. त्याचे प्रबंध पाहावे. जाणत्याची कडकपणा सहनशीलता व उदारता समजून घ्यावी. जाणता आपला काळ कसा सार्थकी लावतो, त्याचा अध्यात्म विवेक कसा असतो असे त्याचे सगळेच गुण घ्यावे. त्याच्या भक्तिमार्ग वैराग्ययोग अशा सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या. या प्रकारे व्यावहारिक सत्तेत आपल्याला संसाराविषयी अनेक कर्तव्य करावे लागतात व त्यासाठी जे कला कौशल्य किंवा विद्या आवश्यक आहे त्या विद्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी आपण शिकतो. इथे समर्थांनी सर्वज्ञ संग करायला सांगितले आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा. संघ म्हणजे संगत करणे, शरण जाणे. हा संघ हे 2 प्रकारचा असतो, एक सत्संग आणि दुसरा कुसंग. पण समर्थ म्हणतात की कुसंग टाळावा आणि सत्संग पाळावा. सर्वज्ञ जो सर्वांना जाणतो तो ईश्वर रूप आहे व त्याला जाणले म्हणजे सर्व काही जाणले. अर्थात आपल्या मनाच्या सर्व वृत्ती त्या सर्वज्ञ अशा अंतरात्माकडे लावली तर आपण स्वतःचे स्वरूप जाणू शकतो. अर्थात आपल्या देहात जो आत्मा आहे तेच आपलं खरं स्वरूप आहे. तोच सर्वज्ञ आहे जो सर्व काही जाणतो. त्याचा महिमा किती वर्णावा. त्याच्या विद्या कला गुणा यांचा थांग कोणी लावावा. परमेश्वराच्या गुणानुवादांची अखंड चर्चा करावी म्हणजे अपार आनंद होतो. त्याचे अखंड ध्यान करावे. अखंड त्याचा संग करावा. त्याचा विचार त्याचा अखंड विवेक त्याचा अखंड अनुसंधान करावा. त्याकरिता प्रथम आपल्यावर ईशकृपा व्हावी लागते. ईशकृपा झाली की मग आपल्यावर गुरुकृपा होते आणि गुरुकृपा झाल्यावर गुरु आपल्या अनुभवाने आपल्या शिष्याला शास्त्रकृपा करतो आणि शास्त्राच्या अध्ययन मनन व चिंतन करून मग आत्मस्वरूपाची कृपा प्राप्त होते व त्या सर्वज्ञ अंतरात्माशी जीव एकाकार होतो. त्यासाठी साधू संतांची संगती करणे आवश्यक आहे.
त्यांच्या संगतीत राहून उपासक त्यांचं आचरण पाहून त्याचे विचार ऐकून पारंगत होतात व त्यांच्या आचरणात बदल होते. आपलं खरं स्वरूप कसं जाणावं याच्याकरता एक इथे उदाहरण दिलेलं आहे की एखादा विद्यार्थी असतो आणि त्याला परीक्षा द्यायची असते. तो प्रश्नपत्रिका सोडवायला तो आपल्या वर्गात बसलेला असतो. पण जर तो खिडकीतून बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना पाहतो तर काय होईल की त्याचा वेळ तसंच निघून जाईल. तो प्रश्न सोडवू शकणार नाही आणि त्याला एकही गुण मिळणार नाही. त्याकरता त्याला काय करावं लागेल की आपल्या वर्गातच लक्ष देऊन परीक्षा प्रश्नपत्र सोडवावं लागेल आणि अशा प्रकारे तो परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपले गुण कमवू शकतो. तसंच आपल्यालाही आपल्या आतल्या अंतरात्माचं चिंतन मनन आणि ध्यान करून घ्यावं लागेल. तेव्हाच आपल्याला आपलं खरं स्वरूप कळेल. अर्थात आपल्याला सर्वज्ञाचा संग करावा लागेल तरच आणि याकरता आपल्याला आपला मीपण आपला अज्ञान बाजूला सारून देवाचा संग धरावा लागेल की सगळं काही देवाचंच आहे. बोलणारा देव आहे, करणारा देव आहे, ऐकणारा देव आहे. त्याला संपूर्ण शरणागती केली पाहिजे. जेव्हा कठीण परिस्थिती असली तेव्हा आपण शांत बसावं व त्या आतल्या जाणत्याकडे प्रार्थना करावी म्हणजे तो आपल्यावर दया करतो व त्या कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्याचा आपल्याला मार्ग सापडतो. परमसत्य जे आपल्या आत आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न करावा. याकरिता जाणता म्हणजे सद्गुरू भेटला पाहिजे जो आपल्याला परमार्थाची वाट दाखवितो व त्या सच्चित परम आनंद परम सत्याकडे नेतो. देव पाहायला गेलो आणि देवची झालो अशा त्या व वारंवार प्रयत्न करून एक दिवस असा येईल की आपल्याला चारी मुक्ती प्राप्त होतील. चारी मुक्ती म्हणजे पहिली मुक्ती आहे सलोकता मुक्ती म्हणजे त्या रूपाची त्या आत्मरूपाची आपल्याला सतत आठवण असणे किंवा त्याचं अवलोकन करणे. दुसरी मुक्ती आहे आपली समीपता म्हणजे मनाने त्याच्या जवळ असणे त्याचं ध्यान करणे त्याचं चिंतन करणे. तिसरी आहे स्वरूपता म्हणजे एकरूप होणे आणि चौथी आहे सायुज्यता एकरूप होणे आणि त्यानंतर एकाकार होणे. एकरूप म्हणजे त्याच्यासारखं होणं. एकाकार म्हणजे दोन्ही रूप मिळून म्हणजे आत्मा आणि परमात्मा जीव आणि शिव दोघांचं मिलन होणे आणि एकरूप होणे म्हणजे त्यात वेगळेपणा राहत नाही. अशा या चारी मुक्ती प्राप्त होऊन जीव व शिव एकरूप होऊन जातात. म्हणून आदि गुरु शंकराचार्यांनी म्हटले आहे शिवोहम शिवोहम की मी शिव आहे. या पूर्ण समासात समर्थांनी सर्वज्ञ संग अर्थात जाणत्याची संग कशी करावी हे सांगितले आहे. कारण समर्थ यात आपलं स्वतःचं चरित्र सांगतात. कारण ते सर्व कला व गुणांनी युक्त जाणते अर्थात सर्वज्ञ होते. विवेक वैराग्य साधन चतुष्टय सावधानता असे सर्व गुण त्यांच्यात होते व त्यांच्या चित्त स्वरूप असल्यामुळे सर्वज्ञ परमसत्य अंतरात्माला त्यांनी जाणलं होतं. जीवापासून आत्माकडे आत्मापासून ईश्वराकडे व ईश्वरापासून परब्रह्माकडे जाण्याची वाट त्यांनी या समासात दाखविली आहे. त्या गुणांमुळे त्यांनी आपले उद्धव कल्याण स्वामी अक्कास्वामी वेणास्वामी त्याशिवाय शिवरायासारखे आपले अनुकरणीय शिष्य तयार केले व स्वराज्याची स्थापना केली. ज्या प्रकारे शिवरायांनी आपलं संपूर्ण राज्य समर्थांच्या झोळीत देऊन पूर्ण शरणागती केली त्याचप्रमाणे आपणही त्या परमेश्वराला पूर्ण समर्पित होऊन त्याचे अखंड अनुसंधान केले पाहिजे. मी त्याचा अंश आहे या भावनेने त्या परमेश्वराशी बोलले पाहिजे. जो परमेश्वराच्या अखंड चिंतनात राहतो तो भक्त, असे न करणारा तो अभक्त. परमेश्वर अशा भक्ताला संसारातून सोडवतो. काल आपल्या प्रियाताईंनी समर्थचरित्र सांगितलं आणि त्यात आपल्याला समर्थ आणि कल्याण स्वामींचं असं संबंध सांगितलं की ते किती एकाकार झाले होते. इकडे त्यांचे अस्थि विसर्जन झाले आणि दुसरीकडे कल्याण स्वामींनी आपला देह ठेवला. म्हणजे गुरु आणि शिष्याचा असं नातं पाहिजे
की ते एक रूप झाले पाहिजे, है ना. त्याशिवाय आपल्याला दोडकेताईंनी पण सांगितलं की आपण साधक नाही आहोत, आपण भक्त नाही आहोत, आपण काय आहोत, उपासक, है ना. तर जेव्हा आपण उपासना करतो तो उपासनेचे रूपांतर जर भक्तीत झाले की उपासक व देव यांची एकीरूप कायमची भेट होते. म्हणून सद्गुरू स्तवनात समर्थ सांगतात, अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती, जो शिष्य असा अनुभव घेतो त्याच्या खुणा सद्गुरू जाणतो. एवढं म्हणून मी आपल्या वाणीला विराम देते आणि माझी आजची झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पित करते. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.